आमचे मार्गदर्शक, हिंदुत्वाची बुलंद तोफ, युवकांचे प्रेरणास्थान, भारतीय जनता पार्टी संगमनेर शहर अध्यक्ष माननीय श्री श्रीराम भाऊ गणफुले यांना शेरणी न्यूज परिवाराकडून वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा। दिनांक 14 जानेवारी आपल्या सर्व बांधवांचा खूप आनंद साजरा करणारा दिवस म्हणजे मकर संक्रांत। या दिवशी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वच जण सण हा खूप जल्लोषाने साजरा करतात। सर्वजण या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतात। पतंगाची आभाळात खूप मोठी भरारी घेतात। संगमनेर शहरामध्ये हा सण खूप जल्लोषाने साजरा केला जातो। बाजारपेठेतील गांधी चौक येथे सुप्रसिद्ध दुकान पतंग आणि मांजासाठी ओळखले जाणारे एकमेव दुकान तांबोळी पतंग हाऊस खूप वर्षांपासूनची परंपरा या दुकानात आजपर्यंत चालत येत आहे। या दुकानात सर्व बांधव खूप उत्साहाने पतंगाची खरेदी करून आपल्या या सणाचा आनंद साजरा करत असताना आपल्याला दिसत आहे। संगमनेरच्या नागरिकांनी सांगितले आहे, आम्ही हा सण सर्व धर्म समभाव यांनी साजरा करत आहोत। या दिवशी कोणताही राग द्वेष न पकडता या सणाचा आनंद आम्ही सर्वजण एकत्र येऊन घेत आहोत। या तांबोळी पतंग हाऊसच्या दुकानात लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप आगळा आणि उत्साहाचा आपल्या सर्वांना दिसून येत आहे। आपल्या सर्वांना शेरणी न्यूज परिवाराकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा। सगळ्यांना हॅपी संक्रांत। आणि दुकानावर तर गर्दी पाहिली असेल तुम्ही आता डायरेक्ट। हां, एक एक व्हरायटी, एक एक डिझाईन तुम्हाला पाहायला भेटेल। तुमचा हा बिझनेस किती वर्षापासून चालला आहे? वडिलांची पोटची डायरेक्ट 40 वर्षी आली। म्हणजे संगमनेरमध्ये असं सांगितलं जातं, पतंगीच्या म्हणजे बिझनेसमध्ये तांबोळीचा हात कोणीच धरू शकत नाही। एकदम बरोबर। या सणात सर्व धर्मीय एकत्र होऊन आनंद घेतात। अशात कुठल्याही काही मानलं जात नाही आणि सगळे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण खूप आनंद घेतात संक्रांतीचा। आणि ह्यावेळेस नक्कीच आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे की नायलॉन मांजाचा वापर करायचा नाही आणि साधा मांजा वापरायचा। यामुळे पशु पक्षी आणि जे मानव आहे त्यांना कुठल्या प्रकारे हानी पोहोचणार नाही याची आम्ही सर्व पतंगप्रेमी 100% काळजी घेणार आहे।